सात्संगजी प्रेमाने बोला धन निरंकारजी। हे अविनाशी परमप्रकाशी, हे निर्गुण निराकार, नित्य सनातन आदि अनादि, सकळ सृष्टीचा आधार। सद्गुरू हरदेवजी बाबा म्हणतायत, ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण झाली, त्या सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून सुद्धा हा अविनाशी निराकार इथं प्रेझेंट होता। आणि 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हे सांगतात की शून्य झोपलेला होता, मग त्याला जाग कसं केलं, तर शून्याला जाग आली, ती पंचमहाभूतांनी त्याला जाग केलं। पंचमहाभूत एकत्र आली आणि त्यातून शरीर निर्माण झालं आणि त्या शरीरामध्ये जो आत्मा निर्गुण निराकार प्रकट झाला, तो या पृथ्वीवरती आधीच होता। चंद्र, सूर्य, तारे, हे निळं आकाश आपण सगळं डोळ्यांनी अनुभव घेतो, पण त्या आधीपासून निराकार निरंकार या सृष्टीवरती आहे किंवा सृष्टीच्या आधीपासून आहे, हे पद आपल्याला हरदेव वाणीमध्ये पहिल्यांदा ऐकायला भेटतं। एक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून रोज एक पदाचा विचार केला जाईल। सगळेजण खूप सहकार्य करतात, सगळ्यांना खूप व्हिडिओ आवडतात। दाशीकडून चुकत असेल तर मोठ्या मनानं कमेंटमध्ये सांगत जा की इथं चुकलं। मला ती चूक मान्य करून पुढच्या वेळेला मी ती करणार नाही। सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करतायत, सगळे जिथं जिथं पोहोचेल तिथं तिथं चॅनल सबस्क्राईब करतायत। सर्वांना गुरुचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि सद्गुरू सुदीक्षाजी महाराज तुमच्या पाठीमागं सदैव एक प्रेरणा घेऊन, एक ऊर्जा, एनर्जी अगदी न्यूक्लियससारख्या पाठीमागं राहतील। त्यामुळं तुम्ही कशालाही घाबरू नका। उद्यापासून एवढी प्रस्तावना नाही करणार, फक्त हरदेव वाणीची पदं एक पद शेवटपर्यंत घेण्याचा विचार आहे आणि गुरुची सेवा यातूनच करायला भेटेल, ही एक प्रांजळ या पाठीमागची इच्छा आहे आणि तुमच्या सगळ्यापर्यंत ती पोहोचावी ही सुद्धा एक माझी प्रांजळ इच्छा आहे। आणि लेकराकडून काही चुकलं तर माफ करा, कारण आई सद्गुरू सगळ्या चुका आपल्या पोटामध्ये जसे घालते तसे सगळे आपले शिष्यगणसुद्धा त्यांनीसुद्धा माफ करावं। धन निरंकार, धन निरंकार, धन निरंकार, धन निरंकार प्रेमाने।